आमदार विश्वजित कदमांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर पाहायला मिळाला। लोकसभेच्या हवेवर जाऊन चालणार नाही असं वक्तव्य विश्वजित कदम यांनी केलंय। विधानसभा निवडणुकीला खूप मेहनत घ्यावी लागेल। विधान परिषदेतील पराभवानंतर काँग्रेस नेते जमिनीवर आले असल्याचं देखील कदम म्हणाले। काँग्रेसचे कोणते सदस्य फुटले याची शहानिशा झाली पाहिजे, तर आमदार विश्वजित कदम यांनी याबाबतची मागणी केली आहे। निवडणूक जवळ आलेली आहे। अवघे 50 ते 60 दिवस शिल्लक आहेत। निवडणुकीसाठी प्रचंड तयारी करावी लागते। पक्ष म्हणून करावं लागते, महाविकास आघाडी म्हणून करावी लागेल, उमेदवार म्हणून करावे लागेल। आणि अशा निवडणुकांमध्ये जेव्हा 2.5 ते 3 लाखाच्या दरम्यान मतदानाचे त्यासाठी मतदानाची टक्केवारी आणि मग शेवटच्या क्षणाला 4-5 हजार मतं इकडची तिकडे झाली तरी काही होऊ शकतं। मग मला वाटतं हा विश्वास नक्की आहे की महाविकास आघाडी विजयी होईल। महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल। महाराष्ट्राच्या विधानसभेत ह्यात काही दुमत नाही आणि हे येणारी सत्ता ही महाविकास आघाडीची असेल। संविधान हत्या दिवस वरून संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। मोदींच्या काळातील प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवस असल्याचं राऊत म्हणाले। आरएसएसनं देखील आणीबाणीतील खुलं समर्थन दिलं होतं। संजय राऊतांनी भाजपला खोचक टोला लगावलाय। दरम्यान केंद्र सरकारनं आणीबाणीचा निषेध म्हणून 25 जून हा संविधान हत्या दिवस पाळण्याचा निर्णय घेतलाय। त्यावरून संजय राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। गेल्या 10 वर्षातला मोदींच्या कारकिर्दीतला प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवसच आहे। संविधान आणीबाणीच्या संदर्भात जर आपण म्हणाल तर आणीबाणीचं समर्थन करणाऱ्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सुद्धा होते। त्याच बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावून तुम्ही मतं मागतात, काही हे विसरू नका। फोटो काढा बाळासाहेबांचे। बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता। हे अनुशासन पर्व आहे। देशाला शिस्त लावण्यासाठी अशा प्रकारची कठोर पावलं उचलायला पाहिजे। हे आरएसएस आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली परखड भूमिका होती। याच्यावरती अमित शहा आणि मोदींचं काय म्हणणं आहे त्यांनी सांगावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।